आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत तळवली ग्रामपंचायत या ठिकाणी. महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने सहाय्यक आयुक्त सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित हा घर घर संविधान म्हणजे संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये घर घर संविधान पोहोचवण्याची एक नाविन्यपूर्ण शासनाने उपक्रम राबवलेला आहे. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून या देशाचा श्वास आणि प्राण संविधान आहे. या संविधानामुळे आपण सगळेजण निर्भयपणे या देशामध्ये जगतो आहोत. सगळ्यांना हक्क अधिकार मिळत आहे. तर या संविधानामुळे हे संविधान सगळ्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे. तर संविधानामध्ये आपल्याला सर्व हक्क दिलेले आहेत आणि ज्या माणसाला आपल्या हक्काबद्दल जी लोक जागृत असतात तो समाज सजग असतो आणि असा सजग समाज हा सक्षम बनत असतो. तर संविधानामुळे आपल्याला सक्षम समाज सक्षम देश बनवण्याचा हा उद्देश आहे आणि हे सुंदर असं संविधान आपल्या देशाला मिळालेलं आहे. तर या संविधानात लोकांपर्यंत पोचावं हा एक महत्त्वाचा नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन आपण घर घर संविधान या अंतर्गत आपण ग्रामपंचायत तळवडे या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी उपस्थित सर्व जे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत, तसेच तलाठी साहेब आहेत आणि सर्व जो स्टाफ आहे आणि आमचे सर्व संस्थापक जे तळवड्याचे सर्व ग्रामस्थ यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आज आम्ही या ग्रामपंचायतमध्ये येऊन संविधानाची जी प्रस्ताविका आहे ही प्रस्ताविका वाचन करून हा कार्यक्रम एक संपन्न करूया. तत्पूर्वी जी संविधानाची जी मूल्य आहेत किंवा संविधानातली तत्वे आहेत ही सगळ्या नागरिकांमध्ये पोहोचण्यासाठी आमचा आणि आमच्या पूर्ण महाराष्ट्र शासनाचा आणि टीमचा एक संकल्प आहे. तर आपण एक संविधानाची प्रस्ताविका सामूहिक या ठिकाणी घेऊया. भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्यात समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून प्रताप्रत अर्पण करत आहोत. लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्याच्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून महाराष्ट्र शासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था भारती पुणे यांच्यामार्फत आपल्या भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त अमृत महोत्सव म्हणून घर घर संविधान हे अभियान महाराष्ट्र शासनाने पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राबवले आहे. त्या अनुषंगाने आपण चौकीया ग्रामपंचायतीला आज भेट देऊन भारतीय संविधानाची उद्देशिका इथं वाचन करणार आहोत. हे कार्यक्रम राबवला जातो त्या संदर्भात बोलत असतात भारतीय संविधानाची जी मूल्य आहेत ती लोकांमध्ये रुजली पाहिजे. तर हा देश आज स्वातंत्र्याचा अमृत
आणि हा देश या मूल्यावर उभा आहे. अनेक जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये विभागलेला देश संघटित करण्यात आणि संघटितरित्या महासत्तेकडे झेपावण्याचं जे श्रेय आहे हे सगळं संविधानाला जातं. आणि या संविधानाची जी मूल्य आहेत, हा देश कसा घडवावा या संदर्भात या संविधानामध्ये जी मूल्य आलेली आहेत. त्याचबरोबर हा देश घडत असताना भारतीय नागरिकांची कर्तव्य काय आहे, हा देशाची ओळख काय आहे, हे सगळे या संविधानामध्ये आहे. आणि हे संविधानाच्या माध्यमातून तळागाळामध्ये रुजवण्याचं काम या आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. तर यामध्ये चौकी ग्रामपंचायतमध्ये आपल्या सहकार्य लाभल्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी संविधानाची जी मूल्य आहे ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. कारण याचे कारण असं आहे की जर सक्षम समाज निर्माण करायचा असेल तर त्यासाठी हक्क अधिकाराने जागृत समाज निर्माण केला पाहिजे. जर जो समाज आपल्या अधिकारांसंदर्भात जागृत असेल, त्याला संविधानामध्ये काय तरतुदी आहे हे जर माहीत असतील, तर तो काय करू शकेल, सक्षम समाज निर्माण होऊ शकेल. आणि सक्षम समाज निर्माण झाला तर सक्षम राष्ट्र निर्माण होणार आहे. आणि म्हणून संविधानामध्ये काय आपल्यासाठी ठेवलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, हा उदात्त हेतू या कार्यक्रमाचा आहे. तर या ठिकाणी आपण संविधानाच्या प्रियंबलाचं वाचन करूया आणि हा कार्यक्रम संपन्न करूया.